तर माझं नाव धम्मपाल वाघमारे. मी तुम्हाला वेल ऑफ डेथ म्हणजेच मोजका गोवा शिकवणार आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐकूय. वेल ऑफ डेथ म्हणजेच मोजका गोवा इथं मराठीमध्ये पण अनुवाद केला आहे. तर इकडं बघा, एक व्हेकल आहे. हे काय व्हेकल आहे, काय वेल आहे. व्हर्टिकल व्हेकल, सिलेंड्रिकल व्हेकल आहे. या व्हेकल मध्ये किती फोर्स पडायचे ते बघायचं आपल्याला. इथं आहे, कन्सिडर करा की इथं आहे. इथून एक खाली पडणारा फोर्स ऑलवेज कोणता असते, वेट mg असते. आणि वेट mg ला इथं टायर आणि व्हील मध्ये कोणता फोर्स आहे, स्टॅटिक फ्रॅक्शन वाला फोर्स आहे. तर ते वरील परपेंडिक्युलर याला असते, म्हणजे वेट mg ला बॅलन्स करून करायला स्टॅटिक फ्रॅक्शन. आता सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतात, ते तर नॉर्मल रिॲक्शन करत आहे. सरफेसला डायरेक्टली कसं असते, परपेंडिक्युलर असते. Consider a vertical cylindrical wheel in which a vehicle is driven a circle of radius r and center c. तर आपण कन्सिडर केले की कार चालली आहे. इथून समजा सपोज कार चालली इथून तर r रेडियस मानला आणि c सेंटर मानला. तर मग आता द फोर्सेस ऍक्टिव्ह ऑन द व्हेकल, त्या कारवर किती फोर्स पडायचा तर आपण बघितलं 3 फोर्स पडायचे. हे 1 4 2 3. वर्टिकली अपवर्ड कोणता आहे, स्टॅटिक फ्रॅक्शन आहे. वर्टिकली डाउनवर्ड वेट आहे. आणि असा कोणता आहे, हॉरिझॉन्टली टुवर्ड सेंटर कोणता आहे, ते नॉर्मल रिॲक्शन आहे. तर बघा, पहिला फोर्स बघूया आपण. वेट mg वर्टिकली डाउनवर्ड आहे. कसा आहे, वर्टिकली डाउनवर्ड आहे. आणि सेकंड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन वर्टिकली अपवर्ड आहे. एफएस म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन वर्टिकली अपवर्ड आहे, वरच्या डायरेक्शन मध्ये परपेंडिक्युलर असते वेटला. नॉर्मल रिॲक्शन n. थर्ड घेऊया, नॉर्मल रिॲक्शन n हॉरिझॉन्टली टुवर्ड सेंटर. तर हॉरिझॉन्टल म्हणजे असं आडवं, टुवर्ड सेंटर म्हणजे सेंटर कडा, सी सेंटर आहे ते सेंटर कडा असं. तर ती फोर्स बोलले आपण. आता आपण इक्वेशन काढायचं आपला. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन इज बॅलन्स्ड वेट mg. आता हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन करायला बॅलन्स करायला वेटला, तर आपण इक्वेशन लिहू शकतो आपण Fs इक्वल टू mg. इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 कसं तयार करायचं, नॉर्मल रिॲक्शन n पर प्रोव्हाइड बाय सेंट्रिपिटल फोर्स. नॉर्मल रिॲक्शन n काय प्रोव्हाइड करत आहे, सेंटर कडे, टुवर्ड सेंटर म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून सेंट्रिपिटल फोर्सचा इक्वेशन लिहून घ्यायचं, n इक्वल टू mv²/r. इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला काय करायचं आहे ते आपण समजूया. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन इज Fs इज ऑलवेज लेस दॅन. ऑलवेज लेस दॅन म्हणजे लेस दॅनचं चिन्ह असलं ते ग्रेटर दॅन, ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू, ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू नॉर्मल रिॲक्शन. μs इंटू नॉर्मल रिॲक्शनला कसं आहे, लेस दॅन म्हणजे कमी आहे, मॅक्झिमम नाही, मिनिमम आहे. मिनिमम म्हणजे ती किंवा तिच्यापेक्षा जास्त, मॅक्झिमम म्हणजे ती किंवा तिच्यापेक्षा कमी, जास्त नाही होत. तर मग इक्वल टू द μs इंटू नॉर्मल रिॲक्शन. आता फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शनचा फॉर्म्युला इथं आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक म्हणजे Fs काय इथं, Fs इथं आहे. तर mg Fs इक्वल टू mg तर ठेवूया लेस दॅन इक्वल टू काय आहे, म्हणून μs काय μs, यांची किंमत काय आहे, यांची इथं काय आहे mv²/r तिथं ठेवून घेत्या. तर मग इथं काय काय कॅन्सल होते, m इकडे गुणाकारता इकडे गेला भागाकार जाते, मग m गेट कॅन्सल. g इक्वल टू g लेस दॅन इक्वल टू μs²/r होऊन आहे. म्हणजे r इकडे गुणाकार भागाकारता इकडे गुणाकार देते r g च्या. rg लेस दॅन इक्वल टू μs इंटू v². आपल्याला v² ची किंमत काढायची आहे, तर v² ला इकडे ठेवून घ्या. ग्रेटर दॅन द्या. आता ग्रेटर दॅन इकडे लेस दॅन आहे तर ते ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन इकडे आलं मग rg भागिले μs. मग आता इथं बघा, मिनिमम म्हणजे लेस दॅन काढून टाकण्यासाठी मिनिमम कमीत कमी ती किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मिनिमम v² इक्वल टू rg/μs. आता स्क्वेअर डिक्लेअर करायचं असल्यामुळे तर या स्क्वेअरला इकडे आहे, rg/μs ला काय करावं ते रूट मध्ये टाकावं, तेव्हा तरी निघेल. मग मिनिमम v इक्वल टू √rg/μs. हे झालं इक्वेशन. मिनिमम आपण हॉरिझॉन्टल याच्यामध्ये ठेवू शकतो आपण वेल ऑफ डेथ मध्ये. मोजच्या फ्लोमध्ये आपण एवढी स्पीड ठेवलं तर आपण खाली पडू शकत नाही. जर तेवढी स्पीड ठेवण्यात गेलं त्याच्यापेक्षा जर कमी झाली तर आपण खाली पडू शकतो. ऑब्विसली. धन्यवाद.